नवऱ्याला जरा फोन लावून पाहतो हा कुठे आहे. कुठं गेला ना कुठं नाही तर माहीत नाही, ठाऊक नाही. अरे कुठं बाहेर गेलाही आहे बाहेर कुठं, पण एक फोन लावायला काय जाते त्याला. मोठा म्हणते बाहेर गेल्यावर मी पहिले फोन तुलेच लावीन, आपल्या मायले नाही लावीन पण तुले लावीन. मग आता काय झालं फोन लावाले रागतं एवढं की फुसून मार. एक वेळ अजून ट्राय करतो, व्हॉट्सअप मेसेज पाहून घेतो ना त्याच्यापेक्षा. एकही मेसेज नाही आहे याच्यात. नाही ते ना आपल्या मायलाच पहिले फोन लावला नसतं. एक वेळ अजून ट्राय करतो. फोन बिजी येत आहे. गेलं का माझा नंबर नाही दिसत. मी जेव्हा त्याला फोन लावत आहोत वेटिंगमध्ये तर माझा नंबर असणच असं. मग काहून नाही हा फोन उचले, काय प्रॉब्लेम काय येले काय. असं वाटतं चांगलं मेसेजमध्ये नाही का व्हॉट्सअपमध्ये मेसेज करावं ना, सिवा द्या. जसं की ॲमची मेसेज वाचन तसं नाही वाचलं. जेव्हा हा मेसेज वाचन ना तेव्हाच माझ्या जीवाला जीव येईल. काय समजते काय तो आपले हां. फोन बिजी येत आहे मग कोणासोबत बोलत असं ना, कोणासोबत चक्कर तर नाही असं काय. तो मला एवढा प्रेम करते की मला नाही वाटे बाई त्याच्या कोणासोबत चक्कर असं. मायले जास्त प्रेम करते मायपेक्षा. तर होऊ शकते मायले फोन लावला नसेल आपल्या, जाऊ दे. पण अजून एक वेळा लावून पाहू, कारण की आता किती वेळ झाला फोन लावून पाहिलो. 10 मिनटं अगोदर त्याला फोन लावलो होतो मी. वाट पाहतो थोडीशी फोन येते का तर. अरे माया म्हणणं एवढाच आहे, माया म्हणणं की अगर त्याला माया वेटिंगमध्ये नंबर दिसत आहे तो मला फोन लावू शकते. तो मला फोन काऊन नाही लावे. सडला दिमागाच्या. HP वाला शॉर्टकट म्हणतो. लावतो मी फोन, अशी कशी सोडीन मी. लावतो फोन, नाही त्याच्या वरात काढलो ना. घरी येऊ दे त्याला, घरी येऊ दे. पण आज थोडी येणार आहे तो. त्याला तर येवाले वेळ आहे आता. बाहेर जो गेला मजा करायला मित्रासोबत, मला तर सोबत नाही ने. हां नाही तसं मला तर तो चल म्हणते, पण मीच नाही जात त्याच्यासोबत. कारण की मलाच नाही भावे तर मी कशी जाऊ बाय. उलट्या करतो, हे करतो. गेलो होतो त्यावेळेस याने किती वर्ष झाले जेव्हा गेलतो मैसूरले उटीले. किती वर्ष झाले, 8-9 वर्ष झाले. बहुत वर्ष झाली त्या गोष्टीला, तेव्हाची नाही गेलो. पण मला माहीत आहे ना मला भावे ना, तर मग मी कशी जाऊ. मी तर असेच म्हणतो मला फिरायला नाहीस माझ्या नवऱ्याले. पण गोष्ट काय माहीत आहे का, गोष्ट हे आहे की त्यानं मला म्हणलं पाहिजे मी जाऊ या ना जाऊ फिरायला त्याच्यासोबत. पण त्यानं मला म्हणलं पाहिजे. तू मला म्हणे काम नाही की चल व बाई तुला फिरायला नेतो मस्त तिकडे बाहेर आपण जाऊन काश्मीर. नाही तसं म्हणलं नव्हतं त्यानं एक वेळा मला प्लेननं जाऊन मला. पण माया एक मैत्रिणीनं सांगलं की मी प्लेनमध्ये बसतो. आता तिला भावते तिले झुले भावते, बस भावते, 4 व्हीलर भावते, सब भावते. मला काय भावते, ॲटो भावते आणि 2 व्हीलर भावते. त्याच्याशिवाय तर मला काय भावायचं नाही. तर मग मी काय करू. नाही चुकी तशी माझ्या नवऱ्याची नाही आहे,
आता काय माहीत बाई, तो मला त्याला माहीत आहे की मी त्याच्यासोबत जाईन, नाही तर होऊ शकते तर त्याला वाटत असेल की मी त्याच्यासोबत जात नाही, तर तो मला जाणून बुजून तर नाही बोले की हे मी काय म्हणीन तरी ते हे तर नाहीच म्हणणार आहे, है ना. जाऊ दे माय. त्याच्या फोन नाही आलं, असा राग येतो ना, असं वाटते त्याला असं कुटावा. जसं घरी आल्यावर मी त्याला राग येतात कशी तलमलून जातो. पण माय पोरगा तर एवढं कमालचं आहे बाई, जेव्हाही मला राग येते ना, मी त्याच्या बापाच्या विरुद्ध काय बोललो तर धावत माय पोरगा जाते मारायला माझ्यासाठी. आता काय माहीत बाई, आता माय पोरगा लहानसा छटाक भरसा आहे, सेमडुले आहे, तो होऊ शकते तो लहान आहे म्हणून बोलते. उद्या जाऊन तर काय बापाचे बाप म्हणत, कारण की मी काय त्याला 1 रुपयाही नाही देत. त्याच्या बापच त्याला सगळे चांगले नवीन गोष्टी घेऊ शकते. उद्या जाऊन काही झालं तर तो मायला हळहळ म्हणा ना, बापालीच आपल्या जेवढ असंही होऊ शकते. आणि तसंही पोरं बारं मोठे झाले तर कुठं आपल्या मायबापाला लक्ष देतं. मायच नवरा एक मान आहे जो आपल्या बहिणले मायले यांले त्यांना प्रेम करत राहते, रिश्तेदारांले फक्त मला सोडून, माया रिश्तेदाराला सोडून. हां, आपल्या रिश्तेदाराला मोठा मस्ती तो, आणि माया रिश्तेदार खड्ड्यात गेले म्हणते. मी कायले करू म्हणते. बघ चत्र आहे हे नवरे लोक, अति चत्रे आहेत. याने मायची सेवा कर, माय बहिणीची सेवा कर, याची सेवा कर, त्याची सेवा कर, याचे पायला त्याचे पायला याचे. आणि जेव्हा आमची वेळ आली ना मायबापाची, ठीक आहे का चांगल्यानं कोणी विचारले त्याला कसे यायचे जावाई, हां ठीक आहे. मग कोणी त्यांना विचारलं जेवण घे जावाई, जेवतं नंतर थोडा आरामात, असं बोलते माय नवरा. आणि मला तर वाटते दुनियातले सगळेच नवरे तसं असतील बाई. काही आहे बिचारे ते सासू सासऱ्याले मोठे चांगले बोलतात, मम्मी पप्पा, आणि आपल्या साडीला तर खूपच प्रेम करतात बाई. आमच्या फॅमिलीमध्ये असं कोणीच नाही. एक वेळा लावून ठेवू का फोन, नाही पण हट, मला काय स्वाभिमान आहे की नाही, मीच लावू फोन. त्याला काही नाही वाटते का, त्याला नाही वाटते की फोन लावू आपल्या बायकोले, विचारावं कशी आहेस काय आहेस. हां जाऊ दे माया, चल मीच लावून घेतो, त्याला ऐकवतो थांब. गेली रिंग, गेली नाही त्याची वरात काढतात बाहेर. हॅलो, अहो कुठे आहे व, कुठं आहात तुम्ही. अच्छा, गाडी चालवत होता. आता गाडी चालवत होता तर मग आतापर्यंत त्या फोन बिजीच येत होता. काय कोणाच्या कामाचे फोन होते. आणि मी कामाची नाव तुमची, तुम्हाला असं नाही वाटते की मी गेलो बाई बाहेर तर माय बायको चिंता करत असन, माय नवऱ्यानं फोन केलं पाहिजे. बायकोनं चल तुम्ही नाही केला तरी चालते, पण बायको कायच्यासाठी फोन करते, कुठपर्यंत पोहोचल्याची तुम्ही. हां, तुम्हाला नाही वाटते की आपली बायको टेन्शनमध्ये असन जेव्हा माय वेटिंग. अच्छा तुम्ही स्पीकर ऑन करून माझ्यासोबत पण तर बोलू शकता ना गाडीमध्ये. हां, गाडी चालवत होता. मग आतापर्यंत जेव्हा फोन बिजी होता तेव्हा काय, तेव्हाची सांगा मला, तेव्हाची सांगा. अबे राहू द्या, मी तुम्हाला बोज आहे. हो राहू द्या. नाही रडत नाही मला तर रड नाही आहे, दुःख नाही होय, सॅड नाही होत, काही नाही होत, फक्त ठेव फोन. हां, सडलं टोन, माया सडलं टोन, मी सडली. तुम्ही या तर घरी, नाही तुमचे तुम्ही मला मारजा. तुमची एवढी हिंमतच कशी की तुम्ही हा वर्ड यूज केला. हां काय असं तसं मला असं तसं समजा नको, वाट लावून टाकीन वाट तुमची. मग आवर राहू द्या ना, ब आपलीच वाट पहा पहिले तुम्ही. मोठे आलेत हां, मी म्हणलो तेच तुम्ही बोलाल का आता. हां, काहून दुसरे तुमच्याकडे कोणते शब्द नाहीत, जे मी बोलतो तेच शब्द बोलता तुम्ही. हां, तुम्ही काय माझी वाट लावाल, मीच तुमची वाट लावतो. या घरी नाही तुमचे
जास्तची नाही बोलत आहो मी, जेवढा बोलायचं आहे तेवढंच बोलतो. लग्नाच्या पहिले तर लग्न नुसतं जुळलं होतं तरी गुलू 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 बोलायचे. नाही, मी जेव्हा फोन उचलो तर म्हणत होतो हॅलो, हां 1 मिनिट आहे, माझ्या आईला फोन देतो. तर तुम्ही काय म्हणत होता? नाही नाही, तुमच्यासोबतच बोलायचं होता. आज व्हॅलेंटाईन डे आहे की नाही, तर मी हॅपी व्हॅलेंटाईन डे साठी फोन केला. आणि आता आणि नवीन लग्न झालं तेव्हा फोन करू, कशी आहेस, चांगली आहेस, जेवण केलीस, असं ना. आता जेवलीस, खावलीस, मेलीस, नाही जेवलीस, तब्येत खराब आहे तर तिथे लुडबुडून राह. तब्येत खराब राहिलं तर मीच स्वयंपाक करीन, तब्येत खराब राहिलं तर मीच टाट वाढीन, तब्येत खराब राहिलं तर झाडू मीच करीन, तब्येत खराब राहिलं तर हे करीन, हागला करीन, पादला करीन, जे करीन ते करीन. हो, जे बोललो ते बोललो, जा. हो बोलतो, गंदी बोलतो, मी बोलतो. शिवागारी तर नाही दिलो ना काय, हे शिवाच होय. हां हां हां, राहू द्या. मोठे आलं तर मी 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 टाईम वेस्ट करता तुमच्या. अहो जानावं, मी तुम्हाला फक्त याच्यासाठी फोन केलो की कुठपर्यंत पोहोचल्या. हां, कुठं का बाईले घरी बसल्या बसल्या चैन नाही पडे. ते पहिले फोन करून विचारते की कसं आहे, काय आहे, सब ठीक आहे. हां, बाईले समजूनच नाही घ्या तुम्ही. मायले बरोबर समजत्या, बहिणीला सगळं समजतं, सगळं समजून टाका, रिश्तेदारापासून त्या A to Z. आणि बायकोला कोण समजेल, लेकराला कोण समजेल. कधी तिकडं जाता बाहेर फिरायले, पोराच्या बाबतीत तब्येतीचे विचारता नाही, बायको कशी आहे विचारता नाही, जेवण काय केलं विचारता नाही, काहीच नाही. ये मस्त मजा करता. आणि आम्ही बिचारे दोघं घरी बसतो. बिचारा तो शाळेत जाते, शाळेतून घरी येते, घरून बिचारा काही गडबडीत जेवून जाते आणि मग ट्युशनला जाते. आणि मी बिचारी टाईमपास नाही करत फोनवर. हां, रील्स नाही, रील नाही का, मी अर्ध्या घंट्यामध्ये 5-6 आरामात बनवतो. मी काय पूर्ण वेळ फोन घेऊन राहत नाही. काय लाईव्ह आता लाईव्ह राहतो ना मी नुसतं अर्धा घंटेच राहतो, त्याच्याहून जास्त मी राहत नाही. मला बघता तुम्ही. जाऊ द्या, मोठं बघतं तर. नाही 1 घंटा नाही बसत मी, अर्धा घंटा बसतो. काय तुम्हाला माहीत आहे? राहू द्या. केव्हा आले लाईव्हवर, हाय हॅलो तरी केलं का? मला खोटं सांगता, खोटं बोलता. सगळं माहीत आहे तुम्हाला. राहू द्या. अहो तर यांचे त्यांचे मॅसेज येते तर चांगला बोला लागते. तुम्हाला समजत नाही का ह्या गोष्टी? कोणती तीर मारणार हो? कोणतंही तीर मारो मी, तुम्ही जळताव का मला? मी यूट्यूबवर आहो, मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो चांगल्या. हां, मला तेवढा रिस्पॉन्स तर नाही भेटत तसा. जाऊ द्या ना. हो काय 7 महिने कायचं टाईमपास नाही केलो. दिवसभर रील बनवत राहिलो असतो, व्हिडिओ बनवत राहिलो असतो, लाईव्ह चॅनल राहिलो असतो ना, तर बाबा घरचे कामं झाले नसते. घर असा अस्तव्यस्त झालं असतं, अस्तव्यस्त. चादर इथं, उस्या इथं, किचन असा गंदा, जेवण नाही बनला असता, झाडू पोछा नाही, असं घिनबिन मास्या, मच्छर, अळ्या पुड्या सब लागले असते. हां, तुम्हाला जेवण नाही भेटलं असता, 2 टायमाच्या सकाळ संध्याकाळच्या नाश्ता नाही भेटला असता. वेळेवर टिफिन भेटते, वेळेवर वेळ मला होते तसा मी वेळेवर जेवण नाही बनवत, थोडासा वेळ होऊन जाते. पण बाईची मजबुरी तर समजून घ्या. दिवसभर काम करते, थोडंसं आरामही नाही करत. नाही आराम नाही, आराम याने मी झोपत नाही. मी नाही मोबाईलही नाही पाहत दिवसभर. अर्धा घंटा मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आणि अर्धा घंटा लाईव्ह राहतो फक्त, बस. मला हे गोष्टी ऐकवासाठीच तुम्ही फोन उचलल्या नाही. याने मी तुम्हाला फोन कायच्यासाठी केलो? चांगल्या विचारासाठी. काय चांगल्या नाही विचारलो? अच्छा, मीच भाषण माझी केलो आणि तुम्ही काय केलं मग? राहू द्या. फोन मला म्हणलंच कसं तुम्ही फोन ठेवा. मी कायले ठेवू? अच्छा, आणि मी केलं तुम्ही फोन? नाही चल, तुम्ही फोन ठेवा. हातात या कृपया नाही दिला की मी चाललो तुले काय कामाले.
आव तर तेव्हा देल त्या पैसे तर ते आतापर्यंत पुरतील का? अच्छा, याने मी ना काही खर्च नाही केलो तर काय माझ्या हाताबोटात काय पैसेच नाही पाहिजेत? माझ्या पर्समध्ये काय पैसेच नाही पाहिजेत का मग? हां, बहुत अच्छा तुम्ही. हा हा, ठेवा ठेवा. हाव 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 हाव. हो, आता आता बरोबर फोन ठेवता वेळेस लक्षात आलं, लेकराकडं लक्ष दे, स्वतःकडं लक्ष दे. राहू द्या. चला जाऊ द्या. बराबर आरामात पोहोचा. आणि गेल्यावर तिथं हॉटेलमध्ये गेल्यावर फोन करा मला पहिले, ठीक आहे? आणि औषधी नेला का बरोबर? हां, औषधी नेला बरोबर? हो, याने ते संडासच्या, तापाच्या, सर्दीच्या, खोकल्याच्या नेलं का? कारण की कसं आहे, कोणता वेदर कसा राहते कुठं. आता पाय तुम्हाला खोकला होता की नाही काही दिवस पहिले, है ना? आता थोडा ठीक झाला तर मला असं वाटते बापा आता गाडीची फोर व्हीलरची नाकामध्ये ए सीची हवा वगैरे गेली तर सर्दी खोकला, जसं खोकला झालं सर्दी होऊ शकते, कोणतं वातावरण कसं तापवाप येऊ शकते, आहे का नाही? तर लक्ष द्यायचं आपल्याकडं, ठीक आहे? चला ठेवतो फोन. काळजी घ्या, ठीक आहे? अच्छा, ठीक आहे. हो 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 हो, प्रिन्सकडे लक्ष देते, त्याला ट्युशनला सोडते, बरोबर जेव वगैरे चालते. ठीक आहे, तुम्ही लक्ष द्या, ठीक आहे? चला ठेवतो. फोन कराल पण आठवणीनं, ठीक आहे? पोचल्या, ठीक. काय माय नवऱ्या माय, घडीकच चांगला बोलते, घडीकच नाही. मी चांगली बोललो म्हणून तो चांगला बोलला. जाऊ दे, जास्त काही टेन्शन घेऊ बाई मी. चल आता जास्त नवऱ्याबद्दल बोलत नाही. होते कधी कधी, कधी कसा मूड राहते, कधी कसा माणसाच्या. आता माय खराब होता बाई तर मी बोललो त्यांना, पण मला वाईट वाटलं बरं, एवढं सगळं बोललो तर वाईट वाटत आहे, आत्ताही वाईट वाटत आहे. तर जाऊ दे, जास्त विचार नाही करत मी. अच्छा, आता जाऊ दे. बिचारा माय नवरा